वाय 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 तर हा प्रश्न आम्हाला खूप वेळा विचारला गेला आहे की तुम्ही 2026 मध्येच का युट्यूब चालू केलं, 2024 मध्ये का नाही, 2023 मध्ये का नाही, 2022 2022 मध्ये मध्ये का का नाही? नाही, मग आता का? जर हा प्रश्न आम्हाला 1 वर्ष आधी विचारला असता ना, आम्ही दोघं हसलो असतो नहीं मानता, यकीन नहीं हो रहा। मुझे भी पहली बार है ना। चुप रहे। की युट्यूब ब्लॉगिंग चालू आणि करायची आणि आम्ही कारण नेहमी आम्ही एकच गोष्ट म्हणायचो, सीए झाल्यावर चालू करू, वर्क लाईफ सेटल झाल्यावर चालू करू, हे झाल्यावर करू, ते झाल्यावर करू, नेहमी हे झाल्यावरच करू, तेच चालू असायचं आणि आमचं. आता आमचं ऍक्च्युली जे आहे ते कधी यायचं तर ते 2026 मध्ये आलंय. योग आमचा 2026 मध्ये आलाय. तर ऑनेस्टली युट्यूब सुरू करण्याच्या मागे आमचा दोघांचा डिसिजन नव्हता. प्रत्येक मोठे गोष्टी करण्याच्या आधी एक छोटा पुश द्यावा लागतो आणि आमच्या जीवनात तो छोटासा पुश नाही म्हणू शकत, पण एक मोठा पुश दिलाय. तो आहे दीपक आणि प्रतिभाने. दिला. हो, पुश भेटणं एक वेगळी गोष्ट आहे आणि स्वतः आपला फोन काढणं, रेकॉर्डिंग करणं, एडिट करणं ही कम्प्लिटली वेगळी गोष्ट आहे. तर आमचा खरंच प्रश्न हा नव्हता की युट्यूब सुरू करायचंय, आमचा प्रश्न होता खरंच सुरू करायचंय. हा ना, हा प्रश्न खरंच म्हणजे हे होता. मी तर लक्ष्मीला विचारत होतो की करायचं, नक्की करायचं, नक्की बघा. 100%. प्रत्येक व्यक्ती जो हा युट्यूब व्हिडिओ बघत असेल त्याच्या मनात पण कधी ना कधी प्रश्न आलाच असणार आहे की आपण पण युट्यूब चालू करू, आपण पण व्लॉगिंग करू, आपण पण काय ना काय करू, लोक बघतील का, लोक लाईक करतील का, लोकांना आवडेल का, हा प्रश्न खूप येतो. आमच्या मनात पण अजूनही हाच प्रश्न असतो, म्हणजे नेहमी की म्हणजे काही व्हिडिओ चालतात, काही व्हिडिओ नाही चालत, काही शॉर्ट्सला खूप व्ह्यूज येतात, काही शॉर्टला अजिबात व्ह्यूज येत नाही ना. कधी कधी तर म्हणजे एक्सपेक्टेड असतं ऍटलिस्ट एवढे तरी व्ह्यूज आले पाहिजे, तेवढे नाही येत, पण थोडस हे वाटतं असं ठीक आहे चल. पण हेच तर युट्यूब आहे. ऑनेस्टली आम्ही हे युट्यूब व्ह्यूज आणि याच्या सबस्क्रायबर साठी फक्त चालू नाही केलं, तर एक जर हे जर कारण असतं म्हणजे फक्त व्ह्यूज और सबस्क्रायबर साठी केलं असतं तर आम्ही खूप आधीच थांबलो असतो. कारण की कधी कधी कमी व्ह्यूज येतात, कधी कधी जास्त येतात. आता तर येतच नाही. आता तर येतच नाही. माझ्यासाठी ऍक्च्युली युट्यूब एक वेगळं आहे. म्हणजे कसं की मला व्हिडिओज काढायला आवडायचे, काही मुवमेंट्स आले कॅप्चर करायला आवडायचे. आधी काय व्हायचं, मी व्हिडिओज काढायचो, खूप कमी काढायचो, म्हणजे मला आवड व्हिडिओ काढायची, पण काय व्हायचं की हे व्हिडिओज काढून मी काय करणार. पण आता एक रिझन भेटलंय मला की व्हिडिओज काढून ते शूट करून मेमरी म्हणून एक मी युट्यूबवर ब्लॉग बनवू शकतो आणि माझी थोडीशी जी क्रिएटिव्हिटी आहे ती मी लोकांना दाखवू शकतो. काय माहिती क्रिएटिव्हिटी आहे की नाही, तुम्ही सांगा. आहे, हा. मला तर वाटतं आहे. हो. आणि मी तर नेहमी म्हणायची, कुठेही गेलो ना ह्याचं रेकॉर्डिंग चालू असायचं. म्हणलं अरे परत रेकॉर्डिंग करतोय, जिथे जा तिथं छोटी छोटी गोष्टी का ना असो, तो रेकॉर्डिंग, त्याचा फोटो घेणं, रेकॉर्डिंग करणं, त्याचं नेहमी चालू असायचं ते कुठं पण गेलो तर. ऍक्च्युली आय थिंक हे माझ्या जीन्स मध्येच आहे आय थिंक, कारण की माझे जे पप्पा वडील नाना, वडील आम्ही नाना म्हणतो, तेच म्हणजे वेगवेगळे शब्द, तर ते आधी एक 15-20 वर्ष आधी फोटोग्राफी करायचे, तर तेच आय थिंक माझ्या पण जीन्स मध्ये आहे. तर बघूया आता कसं ते जीन्स पुढे जाते आमचं. विचार कर, हेच 10-15-20 वर्षानंतर आपण हीच व्हिडिओ म्हणजे असे मेमरीज, किती भारी फिलिंग वाटणार ते. हो ना. हे मुवमेंट सारे आपण परत जगू आणि हे वेगळंच फिलिंग असणार आहे आपल्यासाठी. पण माझ्यासाठी थोडासा रिझन वेगळा होता, कारण मला असं वाटतं की माझी जी सीए ची जर्नी होती ती खूप अप अँड डाऊन्स, कधी मी फेल, कधी पास, कधी गिव्हअप करायचं मनात यायचं. तर हे सगळं बघून असं मी ना विचार करायची, मी सुदर्शनला पण खूप वेळा म्हणायची जेव्हा मी अभ्यास करायची की मी एक दिवस तरी माझी सीए जर्नी शेअर करेल यार लोकांसोबत, म्हणजे ऍटलिस्ट मी शेअर करत. कारण एक माणूस जरी मोटिवेट झाला ना त्या माझ्या स्टोरीने इन्स्पायर झाला तरी खूप मोठी गोष्ट आहे ती आमच्यासाठी. तेव्हा मला रिअलाइज झालं की तुम्हाला लाखो फॉलोअर्स लागतात असं नाहीये, काहीतरी डिफरन्स क्रिएट करायला. कदाचित एक माणूस जरी इन्स्पायर झाला तरी खूप आहे आमच्यासाठी. आजकाल जर तुम्ही बघत असाल तर ना नेगेटिव्हिटी खूप आहे जगात, हो, म्हणजे हो. पॉझिटिव्ह कोण बघत नाही, खूप सारी नेगेटिव्हिटी पसरलेली आहे. तर जरी आमच्या व्हिडिओज मुळे जरी एका माणसाच्या पण फेसवर जर स्माइल येत असेल, काहीतरी चांगलं झालं झालं दिवसामध्ये, त्याच्या दिवसात, तरी ती आमच्यासाठी एक मोठी सक्सेस आहे. हो, हो. लोकांना वाटतं युट्यूब म्हणजे फक्त मनी, व्ह्यूज, सबस्क्रायबर. हो, ते तर इम्पॉर्टंट आहे, Important आहे. ते सगळं तर आहे, पण ते एक रिझन
सुरुवात करायचं नसावं. जर तुमचं रिझन फक्त व्ह्यूज कमवायचं असेल, सबस्क्रायबर वाढवायचं असेल, तर तुम्ही लवकर गिव्हअप कराल. पण जर तुम्हाला व्हिडिओज काढायला आवडतात, तुम्हाला मेमरीज क्रिएट करायला आवडेल, तर तुम्ही ते कंटिन्यू ठेवणार. जसं आम्ही प्रयत्न करतोय आता कंटिन्यू ठेवायला. मी करणार आहे आता. मी एक प्रश्न विचारतो, जर युट्यूबचे व्हिडिओ बनवायला तुम्हाला एक पैसाही भेटणार नसेल तर तुम्ही व्हिडिओ बनवणार का? जर हा प्रश्न Nice. हो असेल तरच तुम्ही युट्यूब चालू करावं, ऑर एल्स नाही चालू करावं. सोडून द्या. येस. खूप लोक असे 3-4 व्हिडिओज टाकणार किंवा 5-6 शॉर्ट्स टाकणार स्टार्टिंगला, कारण सगळे मोटिवेटेड असतात, तर खूप सारे व्हिडिओज शॉर्ट्स वगैरे टाकणार आणि मग ना काय होतं की व्ह्यूज येत नाही आणि मग ते सोडून देतात. तर तसं बघायला गेलं तर जे मोठे मोठे क्रिएटर्स पण आज आहे या जगात, तर त्यांनी पण कधी ना कधी 0 सबस्क्रायबर पासूनच सुरुवात केली ना. त्यांच्या मनात पण डाऊट असणार की हो. आमचं होईन का सक्सेसफुल नाही होणार. नाही होणार. पण जे केलं कंटिन्यू हा. तर आय थिंक होऊ शकतं. होऊ शकतो. आम्ही पण लर्निंग मध्ये आहोत. प्रत्येक ब्लॉग मधून काय ना काय नवीन, कशी एडिटिंग करायची, कॅमेरा कसा सेट करायचा, कसं अपलोड करायचं, काय सेटिंग मध्ये अपलोड करायचं, हे 1 by 1 आम्ही पण शिकतोय, हे स्टेप बाय स्टेप. तसं बघायला गेले तर परफेक्ट होण्यापेक्षा ना प्रोग्रेस जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पहिले शुरुआत करो फिर उसको बनाओ. हाँ. पहले शुरू तो करो, फिर उसे परफेक्ट बनाने की हाँ. कोशिश करो. तर ही पण आमची एक टाईपची सुरुवातच आहे अजून. तुम्ही असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि मग बस एक दिवस आम्हाला रिअलाइज झालं की वेट करण्यापेक्षा काहीतरी सुरुवात करूया करूया. आणि तसंच आम्ही आमचं युट्यूब चॅनल चालू केलं. लोक आम्हाला विचारतात की आधी का नाही. खरं सांगायला गेलं तर ऍक्च्युली कॉन्फिडन्स नव्हता आमच्यामध्ये चालू करायचा. आणि पाऊस येतोय आता, खूप जोरात पाऊस आला आहे. भागो. तर अजून अशा खूप साऱ्या स्टोरीज आहे माझे बिझनेस जर्नी और काही वासन ते और सीएची लक्ष्मीची झाली आहे तिची जर्नी झाली झाली आहे पण ती वेगळी एक म्हणजे वेगळ्या कन्सेप्ट मध्ये की लोक अजून विचारतात ना प्रश्न ती. तर अजून बाकीचा पण आहे आणि मेन म्हणजे आमची लव्ह स्टोरी. लव्ह स्टोरी आम्ही नक्कीच शेअर करू, पण एक माइलस्टोन अचीव्ह केल्यानंतर ते आहे 10,000 सबस्क्रायबर आणि तो आमच्यासाठी एक माइलस्टोनच असेल. येस. लेट्स गो. व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो आणि मध्येच पाऊस खूप यायला आणले जोरात लागला. आलाय पाऊस. कंटिन्यू करतो व्हिडिओ आमचा घरी जाऊ. घरी जाऊ. A few moments later. 5 वर्षांनी हा व्हिडिओ बघू आणि एक गोष्ट नक्की म्हणू की बरं झालं सुरुवात केली. कारण की रिग्रेट हा सुरुवात न करण्याचा असतो, सुरुवात करायचा नाही. तर जर तुम्ही पण काहीतरी सुरू करण्याचा विचार करत असाल, काही असू द्या, आता बिझनेस असू द्या, काही नवीन सुरुवात असू द्या, युट्यूब चॅनल असू द्या, जीवनात काही छोटी मोठी गोष्ट जे तुम्हाला वाटतं आम्ही सुरू केली पाहिजे, तर फक्त विचार नका करू, ऍटलीस्ट स्टार्ट तरी करा. आधी स्टार्ट करा, मग तुम्हाला काय म्हणतात काहीतरी लर्निंग भेटेल त्यातल्या, आणि मग नंतर इम्प्रूव्ह करण्याचा ट्राय करा, जे आम्ही करतोय आता सध्या. जर आमच्या व्हिडिओमुळे एकही माणूस इन्स्पायर होत असेल और काहीतरी चालू करायला हे करत असेल तर सगळ्यात मोठा रिवॉर्ड आम्हाला तोच असणार आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही हितपर्यंत बघितला असेल तर तुमचा खूप 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 थँक्यू. मी सुदर्शन टोपे, बिझनेसमॅन. आणि मी लक्ष्मी टोपे, नाही सॉरी, मी सीए लक्ष्मी टोपे, मी विसरून जाते मी सीए. आणि आम्ही सोबत लसू ब्लॉग्स. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत क्रिएट करत राहा, हसत राहा आणि कधीतरीचा वेट करू नका, कारण ते कधीतरी आज पण असू शकतो. बाय. सी इन द नेक्स्ट ब्लॉग गाईज.